आज आपण मार्केटमध्ये बघितले एक गॅप अप ओपनिंग दिसली आपल्याला आणि त्यानंतर एक निगेटिव्ह साईन, त्यानंतर एक मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये, परत एक रिकव्हरी, परत एक मोठा फॉल. 23,000 आज सस्टेन झालं हे खरं आहे, पण 23,000 सस्टेन झालं हे किती चांगली गोष्ट आहे आणि किती वाईट गोष्ट आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. एक अशा लेवलला आपण आलेलो आहे की जिथे आपल्याला डिसिजन करता येत नाही की आपण इथून बाईंगला थांबलं पाहिजे की आपले पोझिशन स्क्वेअर अप करून आपण सेलिंगकडे मूळ बनवला पाहिजे. तर हे बघा, आपण वन डेवरती जाऊयात. एक मोठा चार्ट तुम्हाला मी दाखवतो, आज शो करतो. इथून हाय बनवलेला, तिथून जे एक डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड, जवळपास आपला हाय आहे निफ्टीचा 26,200च्या आसपास, 300च्या आसपास. तिथून आपण आता 23,000वर उभे आहोत. तर एक चॅनल बघायला भेटतोय आपल्याला, तो फॉलो झालेला आहे निफ्टीमध्ये. सोबतच आज आपण एका सपोर्टवरती आलेलो आहे, त्या चॅनलच्या सपोर्टच्या जवळ आहे किंवा सपोर्टवरतीच आहोत. पण इथून आपल्याला एक बाईंग बसणार का सेलिंग भेटणार इथून, याचा विचार करायला हवा. तर हे कॅन्डल आपण बघतोय आज डेची फुल कॅन्डल रेड, डेंजर झोन तर नक्कीच आहे, प्लस सपोर्टही आहे. एक आपण जर एक 100 किंवा 150 पॉईंटचा जर एस-एल लावून जरी चाललो तर इथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मला दिसते. पण ही फक्त टेक्निकली, फंडामेंटली विचार करायला गेलं तर एक सिच्युएशन अशी आहे की जिथे आपण काहीच करू शकत नाही. मग या सीनमध्ये काय करायचं? या सीनमध्ये एक वेट अँड वॉचची सिच्युएशन बनलेली एक खूप चांगली आहे, कारण ना लॉस ना प्रॉफिट, हेच आपल्यासाठी चांगलं आहे.